काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. इथून मात्र आता विचार करावा लागेल. ही संपूर्ण जबाबदारी सदैव क्रिकेटच्या पटलावरती एकता भंगारपाड्याला जर कोणी मोठं केलं असेल ना तर पहिलं नाव आहे संतोष दमडे आणि संतोष दमडेने उभा केलेला सिद्धेश भास्कर. सिद्धेश भास्करला इथून मात्र एक मोठी इनिंग आपल्या गावासाठी सजवावीच लागेल. फलंदाजाला कदाचित परतावा लागला असं निलेश गोसावीला. ही रिस्की रन होती, फेकी जरूर अचूक झाली होती पॉईंटच्या दिशेतून, परंतु तो दूर राहिला. यष्टरक्षक थोडासा फसला चकला, त्याच्यामुळे 1 रन्सनं मात्र सिद्धेश भास्करनं आपली नॉन स्ट्राईक एंडचा एरिया काबीज केला. शुभम पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. निलेश गोसावी याच धावा रोखायच्या आहेत. चांगलं कलेक्शन जरूर पाहिलं आहे. मिडऑफच्या दिशेने बॉल आला, तिथे मात्र 30 यार्डामध्ये वैभवनं उचलला, फेकण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्याने पाहिलं की बॅकअप नाही आहे कोणी, कदाचित जास्त धावा जाऊ शकतात आणि समयसूचकता वैभव पाटीलची अचूक होती. त्याने मात्र कंट्रोल स्वतःवर केला. 1 रन्स मिळते. ह्या रिस्की रन्स 2 आतापर्यंत बोर्डवर लागलेत. 7. 1 रन्स कंप्लीट केल्यानंतर मात्र इथे सिद्धेशनं गेअर बदलावाचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु अजून बरेचसे षटक बाकी आहेत आणि सिद्धेशला माहिती आहे की हा सामना त्याच्या अवतीभोवती फिरत राहील, यातील मात्र शंका नाही आहे. कारण ज्या प्रकारचे पहिले 4 फलंदाज वैभव पाटीलनी कमालीच्या गोलंदाजी शिकार बनलेत ना, त्यानंतर मात्र इथं उभारी घेणं एकता भंगारपाडा संघाला थोडंसं अवघड जाणार आहे. परंतु अशक्य ही शक्य करण्याची ताकद या फलंदाजीच्या क्रमामध्ये आहे. अशक्य ही शक्य होईल का, हा मात्र एक सोपा झेल सुटला निलेश गोसावीचा. फुटबॉलचा खेळ तिकडे सुरू आहे. एक झेल इथे मात्र सोडला. कुणाल तारेकरकडून चूक होणं हे एवढं सोपं नव्हतं, परंतु नेमकं काय झालं विचार करावा लागेल. इथे पाहिलं जाईल, चेक केलं जातोय. क्या बात. 1 मिनटं इथे पाहिलं जात आहे. इट्स अ 4 रन्स. 4 रन्स. लाईनवर बॉल पडला, परंतु दोघांचंही कमिटमेंट चांगलं होतं. पहिल्यांदा खऱ्या अर्थात कुणालची चूक का झाली हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल आणि अखेरकार हा चौकार आलाय. आता इथून मी म्हणेन की निलेश गोसावीला हा जीवनदानच मिळाला आहे. त्या जीवनदानाचा फायदा कसा उठवला जाईल. शुभम पाटील पुन्हा एकदा तीच, परंतु इथे मात्र दूर राहिला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, फेकी येते. 1 रन मात्र कंप्लीट केली जाते आणि हळूहळू आता एकता भंगारपाडा संघ आता आपला जम बसवायला लागलाय. सिद्धेश भास्करच्या मनगटामध्ये क्षमता आहे, ती क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. आपल्या गावाचं नाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती. क्या बात. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अफलातून भेदलाय. 30 यार्डाचं हे मात्र सर्कल भेदलं आणि अगदी वैभवच्या बाजूनच सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडलाय. या षटकातील आलाय आणखीन एक चौकार. या षटकामध्ये थोड्याशा धावा जमल्या, त्या म्हणजे तब्बल 12. 2 चौकार प्रत्येक बॉलवर सिंगल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 17. चला मंडप डेकोरेटर्स आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. तर लगेचच थोड्या वेळात लाईट जे ते ऑन होतील आणि रजनीचा बहर गुलमोहर पुरवला जाईल. बॅट्समन जर लाईट्स हव्या असतील सांगा तुम्ही. जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा सांगा. लावू ना. ओके. चला मंडप डेकोरेटर्स लाईट्स ऑन करा.
चला सामना सुरू करा. फ्लड लाईट्स मात्र ऑन झालेत आणि इथे पहिला 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एकता स्पोर्ट्स बंगालपाडा संघ 4 बाद 17 धावा. 4ही विकेट्स मात्र खऱ्या अर्थानं वैभव पाटीलने कमावला आहे. तो आपला फायबर कंप्लीट करेल का? अकोट टप्प्याची गोलंदाजी निलेश गोसावीला मात्र पाहतोय. हा डॉट बॉल. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. मी आयकॉन गोलंदाज आहे हे तर प्रकर्षानं दाखवलं समोरच्या संघाला. निलेश गोसावी ऑन स्ट्राईक. 4 बॉलमध्ये 1 चौकार सहित 6 धावा त्यानं ठोकल्यात. हा चांगला फटका आहे. वाईडेश मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येईल उचलेल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. अतिशय उत्तम. इथे मात्र 1 रन्स होते कारण एक सिंगल डबलने विकेट बचावत खेळावं लागणारे. पण सिद्धेशला मात्र इथे या षटकामध्ये कशा धावा जोडल्या जातील, काही कमाल करेल का पुन्हा एकदा वैभव पाटील. 18 धावा. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ पाहिला. वैभव पाटील 1.2 षटकं म्हणजे 8 बॉलमध्ये 6 धावा देत 4 मोहरे. सिद्धेश भास्कर ऑन स्ट्राईक. हलक्या हाताचा बॉल पीक केलाय. इथे मात्र थोडासा वाईड गेला स्क्वेअरच्या मधून. चांगला फटक्याला निरखून पाहिलं बॉलला. तिथे मात्र भिरकावला. 1 बाउन्स चौकार. व्हीपीवर मात्र प्रहार झाला आणि ते मात्र एका ताकदवान फलंदाजानं चौकार ठोकला. सिद्धेश भास्कर. रिकामी जागा हिरली आहे. आता मात्र आपल्या परीनं आपल्या खेळाला न्याय देत सिद्धेश भास्कर बरसलाय. त्याला माहीत आहे की धावांचा फ्लो कंप्लीट थांबलाय. ज्या वैभव पाटीलनं आपल्या फलंदाजीला कमकुवत बनवलं त्याच वैभव पाटीलवर आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून मात्र प्रहार केले जात आहेत आणि येतोय हा मात्र सलगचा दुसरा चौकार. खेळ आयुष्याचा असो एका कुणाला व्हायचाच नसतो. आजकाल सगळे बादशे आहेत कारण राण्या तर बादशाहच मिळतात ना. आणखीन एक लाजवाब कमिटमेंट आपल्या खेळाच्या प्रतिभावंत खेळाडू. इट्स 6 रन्स. खेळाला न्याय देत मात्र सलग ठोकले. पहिल्यांदा 3 बॉलवर 3 चौकार आणि इथे मात्र वाईडिश मिडविकेटच्या मधून बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून मात्र हा आलाय षटकार. काय सुंदर कमिटमेंट. वेळ कशी बदलती आहे मित्रांनो. काय सुंदर फटका राहिला. अफलातून फटका. नो लुक शॉट. थोडासा असाच लुक होता त्याला. ज्याप्रमाणे त्यानं लुक की दिला ना अफलातून फटका. वैभव पाटीलवर मात्र इथे ठोकलाय षटकार आणि आता धावांना बळ मिळतोय. 4 बाद 32 धावा. अतिशय उत्तम. 6 बॉल्समध्ये 20 धावा. सलग 3 चौकार ठोकलेत सिद्धेश भास्करनं आणि इथे आला हा षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल जरूर झाला. क्या बात क्या बात. कमालीची कमालीची कमिटमेंट आपल्या संघाप्रती आणि स्वतःच्या खेळाबद्दल चांगलं माहीत असणं. वेळ कशी बदलते रोशनदादा. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं 4 विकेट्स कमावले, 1 वाईट दिला, फक्त 5 धावा, त्याच गोलंदाजाला अगदी आनंद उत्सव 4-5 मिनिटापुरता साजरा करू दिला आणि लगेचच या षटकामध्ये तब्बल 16 धावा ठोकत वैभव पाटीलवरही प्रहार झाले. त्यामुळे आजकाल वेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाही आणि अशा प्रकारचा खेळ मात्र इथे राहिला. या षटकामध्ये तब्बल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये काय झालं यानंतर मात्र हे सगळं बाजूला सारत पुढच्या दोन्ही षटकामध्ये 12 आणि 16 धावा जोडत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद सुस्थितीमध्ये एकता स्पोर्ट्स बंगालपाडा संघ 33 धाब्यांवर जाऊन टेपतोय. 33 धावा. विकेट्स तर वाचवल्यात आणि त्याचबरोबर खेळही सुंदर राहिला. निलेश गोसावीचा सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र विकेट स्टॉप झाल्या. चांगली फलंदाजी आता मात्र बहरते. हळूहळू धावांचा गुलमोहर आता फुलायला लागला आहे एकता बंगालपाडा संघाचा.
पण राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा असा एखादा गोलंदाज कोणी येईल का की या जोडीला फोडण्यामध्ये त्याला यश मिळेल. एका बाजूला प्रतिभावंत खेळाडू करण मडवीसारखा ताकदवान खेळाडू आहे. या करण मडवीला रायगड प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्याचे राहिला. गोलंदाजी फलंदाजी उत्तम राहिली. तोच करण मडवी. क्या बात क्या बात. जवळपास फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता पण झाला परफेक्ट यॉर्कर. त्या यॉर्करला हाफ हेलिकॉप्टर उडवला, स्ट्रेट जाऊन धडकला गोलंदाजावर. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय आपण. आणि तेवढ्याच कमिटमेंटनं अगदी काही क्षणाचा रिफ्लेक्शन्स राहतील. करणनं मात्र त्या बॉलला रोखला. झेल नाही कन्वर्ट करू शकला परंतु अफलातून स्टॉप होता. अफलातून स्टॉप. रिफ्लेक्शन टाईम फार कमी होता करण मडवीकडे आणि तेवढ्या क्षणात त्यानं एफर्ट्स दाखवले. त्या बॉलवर नुसता नाही धडकला तर झेल घेण्याचा त्यानं प्रयत्न आणि साहसही दाखवलाय. हा मात्र बॉलला उडवला. मोठा फटका. जोरात बॉल टाकला. इथे मात्र वायडिश मिडविकेटची सीमारेषा काय अफलातून क्लिअर केले. हा यान हँडसम ब्रँडेड सिद्धेश वासकर षटकार. दिबा पाटील हे नाव नाहीच मुळात. दिबा पाटील हा देव माणूस होता मित्रांनो. असंख्य पदे त्यांच्या शिरप्याच्या मध्ये सहज रोवली गेली. एकदा ग्रामपंचायत सदस्य, एकदा सरपंच झाला की माणूस गावाचा धनी बनतो. परंतु 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगरप्रमुखाची सगळी पदं ज्यांच्या शिरप्याच्यामध्ये रोवली गेली परंतु यशाचं खूळ कधी त्यांच्या डोक्यात नाही गेलं. पाय जमिनीला घट्ट रोवत या माणसानं फक्त आणि फक्त सर्वसामान्य माणसांचा लढा देत कारावासही सोसला. परंतु सोसला, भोगला आणि आपल्या माणसांना श्रीमंती बहाल करून दिली. आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये या माणसाचा फोटो देवरूपी पूजला जातो. ते उगीच येत नाही. आणि त्याच माणसाचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी आपल्या सगळ्या माणसांनी खऱ्या अर्थानं आंदोलनं केली. आणि या माणसासाठी आपली माणसं ज्यांनी आपल्याला श्रीमंती बहाल केली आहे या माणसाचं ऋण आपण उभ्या आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. अशी माणसं बनली पाहिजेत. अशी माणसं क्वचितच जन्माला येतात की जे दुसऱ्याचं भलं वाटायला सुरुवात करतात. ज्या दिवशी दुसऱ्याचं भलं वाटायला सुरुवात होईल ना त्या दिवशी कधी समाजसेवा होईल. परंतु आजकाल दुसऱ्यालाच वाटलेलं भलं हे आपलं दुःख असतं. ही टॅगलाईन बनायला लागली आहे. त्याच्यामुळे समजा एकमेकाच्या हातात हात घालणं एवढीच लढाई आता बाकी राहिली आहे. लढाई नाही करायच्या आहेत. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं बॅटल इथे सुरू आहे. सिद्धेश फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जातोय. अफलातून इनिंग सजवली जातीये. शैलेशजी चव्हाण सर इशारा करतायत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सिद्धेश वासकर मी का ब्रँडेड आहे दाखवतोय, ठोकतोय. आणखीन एक उबदार षटकार. मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थाने एकता भंगारपाडा संघ या संघाला क्रिकेटच्या पटलावरती पूर्वी नावही नव्हतं. परंतु या नावाला मोठं करण्याचं काम संतोषजी दमडे असतील, सतीशजी कटेकर असतील, समीरजी कटेकर असतील या सगळ्या मंडळी एकत्र येत नाव मोठं करण्याचं काम धाडेच आणि बॅकबोन बनले. आणि त्यामध्ये एक अनमोल हिरा बनला तो म्हणजे सिद्धेश वासकर. त्यात निलेश असेल, प्रीतम असेल या सगळ्या मंडळीनं चांगला हातभार लावला. परंतु सिद्धेश वासकर हे नवं ब्रँड बनलं आणि त्यानं एकता भंगारपाडाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती सुवर्ण अक्षरानं लिहिण्यास भाग पाडलं. ते निव्वळ कर्तृत्वाच्या आधारावरती. ते कर्तृत्व कसं असतं, आपला मोठेपणा आपल्याला कसा टिकवायचा असतो. रोशन सर मी मागे सांगितलं रायगड भूषण होणं सोपं आहे परंतु रायगड भूषण झाल्यानंतर ते निभावणं खूप कठीण असतं आणि ते गोट्या खूप मनापासून निभावतं आहे. आणि अशीच ही मोठी माणसं मोठी का घडतात तर आपल्या कर्तृत्वानं. काय अफलातून इनिंग सजवली आहे. आपल्या संघाला गरज असताना मात्र
आपल्या परीनं 10 बॉल्समध्ये 33 धावा ठोकत सिद्धेश वासकर आपल्या धावांचा फलक मोठा करण्याचं काम करतोय. 4 बाद 45 धावा, जी धावसंख्या होती 4 बाद 5, तिथून मात्र प्रवास सुरू झाला आणि या खडतर प्रवासाला मात्र साक्षीदार बनतोय सिद्धेश आणि निलेश. अफलातून इनिंग आणि महत्त्वपूर्ण पार्टनरशिप. गोलंदाज करण मडवीवर त्या प्रहार होतोय. सलग तिसरा षटका ठोकला जाईल का? रिकामी जागा हेरली आहे. बॉल बराच वेळ हवेत राहिला. सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न. व्ही बॉलपर्यंत येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. 30 यार्डाच्या आतमध्ये बॉलचा टप्पा पडला. त्यानंतर मात्र वैभवनं तो उचलला, फेकला. रन्स मात्र मिळत आहेत 2. या षटकामध्ये धावा आल्या. करण मडवीची गोलंदाजी जरूर बहारदार राहिली होती, पण इथे मात्र मोठ्या स्पीडच्यामुळंच मोठी फटकेबाजी. 14 धावा 4 बॉल्समध्ये त्यांनी मोजल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाही फटका हवेत राहिला. ही रिकामी जागा आहे. आता मग क्षेत्ररक्षक डीप आहेत. सिंगल आणि डबलचा हा प्रयत्न अचूक अचूक. काय सुंदर चित्याच्या चपलाईने धावा सोडल्या जात आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. पहिलं षटक नावावरती राहिलं ते म्हणजेच राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या. त्यानंतर हळूहळू मांजराच्या पावलानं एक डबल सिंगल रन कंप्लीट करत मात्र धावसंख्येला आकार दिला. या बॉल्सनंतर मात्र पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. षटक क्रमांक 4, या षटकातील अंतिम बॉल सिद्धेश वासकर समोर जाईल, जो खेळतोय 12 बॉलमध्ये 37 धावा. रायला हवेत एक बॉल त्याला मात्र खेळायचा होता. तो दमला जरूर आणि त्यानं थांबणं गरजेचं होतं. कदाचित हा बॉल त्याने खेळून काढणं गरजेचं होतं, कारण ज्या प्रकारे तो दमलेला वाटला त्याला मात्र मोहनही आवरला. आणि अखेरकार जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये राहिला त्यावेळेला काय अफाट इनिंग सजवली आहे. 13 बॉल 37 धावा. अफलातून इनिंग आणि या लढवई या खेळाडूने मात्र सगळ्यांची मनं जिंकली. अभिनंदन. धाबलकावर धावा लागलेत. त्या मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 5 बाद 49. तर मंचाकडे आगमन होतं. या दादा, त्याचं प्रस्थान होत आहे. ओके, परंतु आज आम्ही येत्यात एक गोष्ट सतीदादा नमूद केली की आम्हाला एक नवा समालोचक सापडला. कारण ज्यानं ही स्पर्धाचा टॉस केला त्यानंतर मात्र आपण ओपिनियन्सही त्यांचे विचारले आणि खऱ्या अर्थात